शकता इथे कंटिन्यू लोक लस्सी घेण्यासाठी लाईन लावतच आहेत। ग्रँडफादर होते, त्यांनी डेअरी सुरुवात केली 1964 पासून। आपल्याकडं कमीत कमी 6 ते 8 प्रकार असे आहे, त्यातलं एक आता चॉकलेट दाखवलं मी। आणि अशात किती टाक्या बनत असतील तरी आपल्या इथे? तसं काउंटिंग तर केली नाही आपण। आता इथे लस्सी कशी बनते ऍक्च्युअल मध्ये, आपण आता बाकी जी रेडी लस्सी होती ती बघितलीच, पण दह्यापासून स्टार्टिंग पासून लस्सी कशी बनते ते सुद्धा आपल्याला बघायला मिळणार। दह्यावरची मलाई आहे फ्रेश, ही आपल्या लस्सीवर जाते, लस्सीवर जाते आपले। तर व्हिडिओ सुरू व्हायच्या आधीच माझ्या हातातला हा लस्सीचा ग्लास संपलेला आहे। बाहेर तुम्ही बघाल तर ऊन खूपच जास्त आहे, पाऊस पडून गेल्यामुळे जास्तच गरम लागते आणि या गरमीचा तोड म्हणून आम्ही लस्सी ऑलरेडी एक घेऊन झालेली आहे। तर आज आपण आलो आहोत पुण्यामध्ये फडगेट पोलीस चौकीच्या एक्झॅक्ट ऑपोजिटला। तर नमस्कार, मी गीतेश, तुमचा व्हिडिओ फ्रीक्स। आज आपण आलोय शुक्रवार पेठेत आणि या गरमीला लक्षात घेता आज आपण ट्राय करणार आहोत लस्सी। आणि लस्सी म्हटलं की पुण्यामध्ये लस्सी जेव्हा ट्राय करतो तेव्हा श्री कैलासचं नाव पहिलेच तोंडात येतं। तर चला आपण बघूया इथे लस्सी सोडून अजून काय काय मिळते। दादा नमस्कार। नमस्कार दादा, लस्सीसाठी बरीच गर्दी झालेली दिसते तुमच्या इथे। हो, पुणेकरांना प्रेमात पाडण्यासाठी असं काय टाकता तुम्ही लस्सीमध्ये? काय रॉकेट सायन्स तर नाही आहे त्यात, पण आमचे ग्रँडफादर होते, त्यांनी डेअरी सुरुवात केली 1964 पासून। त्यांनी जे फॉर्म्युला अप्लाय केलंय विच इज व्हेरी बेसिक, दूध, दही, साखर, तेवढं बस त्याच्यातच लोक तुमच्या लस्सीच्या प्रेमात पडतात। अँड काही यात मिक्सिंग नसतो, काहीच नसतो आणि सगळे जे प्रोडक्ट्स आहेत ते म्हशीचे दुधातले आहे, काहीच मिक्सिंग नसते त्यात। अच्छा, आणि मी जसं बोर्डावर पण तुम्ही ठळक अक्षरात लिहिलंय की 1964 पासून तुम्ही लस्सी देत आहे। तर एवढ्या वर्षापासून इथे लस्सी देणं आणि लोकांना ती आवडणं आणि आज 2025 पर्यंत ती कंटिन्यू राहणं मोठी गोष्ट आहे। करेक्ट। तर मग त्याच्या मागे काय आहे? एक्चुअली द गुडविल ग्रैंडफादर ने, फादर ने, उन लोग ने ही कमाया है। हम तो बस उसको आगे बढ़ा रहे हैं, जो उन्होंने बोला है जैसा करना है बस वी आर जस्ट फॉलोइंग इट और चला रहे उसको। आता तुम्ही गर्दी देखील बघू शकता, इथे कंटिन्यू लोक लस्सी घेण्यासाठी लाईन लावतच आहेत आणि आपल्या इथे लस्सीची प्राइस 50 रुपये, बरोबर? येस। आणि लस्सी आपण मलाई सोबत सर्व करतो, म्हणजे रेग्युलर लस्सी आपली मलाई सोबत येते। मलाई सोबत असं काही स्पेशल आणि रेग्युलर असा काही हिशोब नाहीये, बरोबर ना? नाही। आणि तुम्ही जर बघाल तर दादा खूप चांगली मराठी बोलतोय। तर दादा तुम्ही मराठी आहात का? नो, मराठी नाही आहे मी। तुमचं नाव काय? पण माझं नाव गिरीश अग्नानी आहे आणि आमचे जे ग्रँडफादर होते आफ्टर पार्टिशन, त्यांनी आपले इथं शिकले पहिले तर डेअरीचं काम। रास्तापेठेत आपली पहिली चालू झाली डेअरी तेव्हा। त्यानंतरनं जसं जसं फॅमिली वाढत गेली तसं ब्रांचेस ओपन केले आपण। तर ना इथली ब्रांच ती 64ला चालू झाली। आणि आता आपल्या मेन्यूमध्ये काय काय जरा दाखवू शकता लस्सी सोडून? आपल्याकडं स्वीट्समध्ये पेढे वगैरे आहे, बर्फी वगैरे आहे। हे चॉकलेट बर्फीचा फ्लेवर आहे कलाकंदमधला। कलाकंदमध्ये हे सगळे वरचे जे फ्लेवर्स आहेत हे सगळे कलाकंदमध्ये? येस। किती प्रकारचे कलाकंद आहेत आपल्याकडं? कमीत कमी 6 ते 8 प्रकार असे आहे, त्यातलं एक आता चॉकलेट दाखवलं मी। हे पिस्ता आहे। युजली एकच फ्लेवर मध्ये आपल्याला कलाकंद मोस्टली भेटतो, बरोबर? हां, जे बेसिक आपला मावा कलाकंद आहे ना तो हा आहे, मावा कलाकंद। प्लेन एक रेग्युलर जो मोस्टली सगळ्या मिठाईच्या दुकानात मिळतो। हां, राईट। हा जो मावा कलाकंद आहे सगळीकडे भेटत नाही। स्वीट मार्ट मध्ये तुम्हाला मिल्ककेक मिळणार, ते पण कलाकंदच्या नावाने। अच्छा, दोघांमध्ये फरक आहे? म्हणजे फरक आहे। अच्छा, मिल्ककेक पूर्ण दुधाने बनवला जातो आणि कलाकंद आहे ते माव्याने बनवला जातो। अच्छा, त्याला खवा म्हणतो आपण मराठी। आणि आता इथे लस्सी कशी बनते ऍक्च्युअल मध्ये, आपण आता बाकी जी रेडी लस्सी होती ती बघितलीच, पण दह्यापासून स्टार्टिंग पासून लस्सी कशी बनते ते सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे। या
हे आता दह्यावरची मलाई आहे फ्रेश, ही आपल्या लस्सीवर जाते, राईट? लस्सीवर जाते आपले. आणि थिकनेस वाईज जर बोलायला गेलं तर खूपच सही क्वांटिटीमध्ये आहे ही. त्याचं कारण तेच आहे, काहीच मिक्सिंग नाही आहे. जे बेसिक जसं बनवतो, काय रॉकेट सायन्स नाही, घरसारखी लस्सी आपली. जशी काहीच त्याच्यामध्ये एक्स्ट्रा थिकनेससाठी किंवा काय टाकलेलं काहीच नाही. तीच सेम रेसिपी जी 1964 साली पासून चालू आहे. सेम. हे जे स्टाईल पण आहे हे बी त्यांचाच स्टाईल आहे. जे मेन इन्ग्रेडियंट लस्सीचं म्हणायला गेलं तर दहीचे, तर ते लावण्यासाठी तुम्ही काय ट्रिक करता? आमचं ॲक्च्युली सगळं टायमिंगवर असतो. हे जे दही आपण दूध जे गरम करतो त्याला एक टाईम इंटरवल असतो. त्या टाईम इंटरवल नंतर आपण त्याला विरजन लावतो दह्याचा. ते झाल्यानंतर ना 4-5 तासांनी त्याला आपण फ्रीजमध्ये लावतो. ओके. आणि ते नेक्स्ट डे आपण विकायला घेतो आणि लस्सी तयार करायला घेतो. तेव्हा जाऊन कुठे एवढं घट्ट दही बनतं? येस. हे एका टाकीमध्ये पूर्ण परत बसून जाते का? हा, एक आणि हा अजून थोडं. आणि अशात किती टाक्या बनत असतील तरी आपल्या इथे? तसं काउंटिंग तर केली नाही आपण, पण तरी एक साधारण 7-8 टाक्या रोजचे रोज बनवत असतो आपण. ओके. येस. बॅचेस वाईज आपल्या इथे बनवली जात असेल ना लस्सी? हां, टाईम इंटरवल असतो. जशी जशी टाकी कमी होत जाते आपली लस्सीची, तसं तसं बनवून आपण त्यात टाकत जातो. पहिले एक सिस्टम असायची आपली की आपण त्याला डीप फ्रीज करून तेव्हा विकायचो. पण त्यानंतर ना कोविड आला होता मध्ये. त्यानंतर आपण कसं करतो, बनवतो, टाकतो आणि विकतो. फ्रेशच. क्लिप बना के गया ना वो रुको. इथे ऑलरेडी लस्सी लागतेच आहे. दादा आपल्या इथे तसं बघायला गेलं तर दिवसाची ही जी आता लस्सी भरली गेली आपल्या समोर, आता जी पलटी केली, ती किती क्वांटिटीमध्ये असेल तरी? त्यात जवळपास 40-50 लस्सी एक टाकीत बसते. अच्छा. जे आपण आता अनलोड केली. बरोबर. आणि ते जवळपास ह्यात 4 टाकी बसतात. अच्छा. यात 4 टाकी बसतात. आणि आता उन्हाळा आहे तर बऱ्यापैकी लोक लस्सीकडे जास्त कल देत असतील मला. येस. आणि यांच्या लस्सीवरती ही मलाई जी आहे ती जाते. तर दादा एक भरतो तुम्हाला. आणि असं नाही मी एक ग्लास ऑलरेडी प्यायलो तर असं नाहीये की लस्सी फार श्रीखंडासारखी घट्ट आहे. एक नॉर्मल कन्सिस्टन्सी आहे. त्याचं कारण पण आहे. तुम्हाला मी मलाईचा ऍक्च्युअल हे दाखवतो. ही असती मलाई. ही मलाई आपली. राईट. हे बेसिक आहे. हे आपण कस्टमरना लस्सीत मलाई टाकूनच देतो. ही तुम्ही काढून ठेवली तिकडे? येस. आणि इथे पॅकेजिंग पण चालू आहे. तर जर तुम्ही लस्सी पार्सल घेत असाल तर इथे अशी लस्सी जी आपल्याला पॅक्ड येते, ही फ्रेश लस्सी इथे पॅक करून दिली जाते. हे पॅकिंगला तुम्ही कसेही घेऊन जावा, काहीच होणार नाही. अच्छा. फक्त पडली की फुटणार. पण तसं तुम्ही उलटा करा, कसं पण करा, सांडणार नाही अजिबात.
काहीच नाही होणार. किती पण दूर तुम्ही नेऊ शकता. किती पण नेऊ शकता. तर ही जी मलाई लस्सी आहे फुल क्रीमी, हे तुम्ही ट्राय करा आणि मला सांगा कशी आहे. नक्की नक्की. दोन्ही लस्सीचे ग्लास आपल्या हातात आलेत. हा हाफ आहे आणि तुम्ही जर पकडून चालत असाल की हाफ म्हणजे मला 3/4 ग्लास मिळेल, तर तसं होणार नाही, कारण हा प्रॉपर हाफ ग्लास तुम्हाला मिळणार आहे आणि ही आहे फुल. लस्सी मलाईने टॉप केलेली आहे आणि मस्तपैकी मिक्स करून आपण त्याचा सिप घेऊया. चमचा दिलाय, पण चमच्याची तशी काही आवश्यकता लागेल असं मला वाटत नाहीये. जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलं, गरम वातावरण जे झालंय त्याच्यासाठी ही थंडगार लस्सी एकदम सुख देऊन जाते. तर आजचा हा लस्सीचा एपिसोड तुम्हाला नक्कीच आवडला असेल. श्री कैलास डेअरीची लस्सी तुम्ही जर पुण्यात ट्राय केली असेल तर आम्हाला कमेंट करून कळवा की ही 50 रुपयाची लस्सी लोडेड विथ मलाई तुम्हाला कशी वाटली. तर अशाच एका नवीन एपिसोड सोबत आपली भेट होईल. तोपर्यंत काळजी घ्या.